वजन वाढवायचं असेल तर करून खा, वजन कमी करायचं असेल तर घरच्यांना करून खाऊ घाला, तुम्ही खाऊ नका. असं काय आहे की ज्याने खाल्ल्यावर वजन वाढतं आणि नाही खाल्ल्यावर वजन कमी होतं ते तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे, तुम्हाला रेसिपी दाखवणारच आहे. त्याच्या आधी इथं माझं रुटीन शेअर करते. सकाळी आर्यनला टिफिनला मस्त अशी पनीरची भाजी दिली होती, म्हणजे एकदम नुसतं पनीर फ्राय केलं होतं. आणि नंतर मला जायचं होतं मम्मीसोबत बाहेर, त्याच्यासाठी मस्त अशी रेडी झाले, साडी वगैरे नेसले. 2-3 व्हिडिओ पण मला शूट करायचे होते, रील्स त्या पण केल्या. आणि त्याच्यानंतर आहे ना मग मस्त असं पॅक झाले पूर्ण. म्हटलं बाहेर जायचंय तर नाही का ऊन नको लागायला म्हणून. मग मम्मी सोबत गेले होते तर तिथून बाहेर आले आणि तिकडे गेल्यावर शूट घ्यायचा होता, तो अजिबात घेतला नाही बाबा मी, कारण एवढं जास्त ऊन होतं. म्हटलं नकोच, काळं पडायचं काम येतं म्हटलं. त्याच्यामुळे मी काय अजिबात तोंड वगैरे सोडलं नाही, शूट वगैरे बाहेर काही घेतलं नाही. त्याच्यानंतर येतानीच मग मम्मीन मी सोबतच स्कूटीवर आर्यनला स्कूलमधून घेऊन आलो. लेकरांचं घरी आल्यावर कसं असतं, हे दे ते दे, हे खायचं ते खायचं. आता इथं मी चिक्कू खात होते, त्याला म्हटलं खा, आता आधी बोलला नको, नंतर बोलला दे, आता म्हटला मला काहीतरी बनवून दे. आता इथं मी शेगडी धुवायला घेतली आणि त्याचं झालं चालू. तर मग मस्त अशी शेगडी धुवून घेतली, क्लीन केली आणि त्याच्यानंतर तो म्हटला मला काहीतरी खायचंय ते बनवून दे. ते बनवून द्यायचं राहिलं बाजूला, तो गेला आजीकडे निघून. आता तो गेला माझ्या मम्मीकडे. मग मी काय केलं, म्हटलं चला आता त्याला येऊपर्यंत हे मस्त बनवून ठेवूया. तर तुमच्यासोबत पण मी शेअर करते. तर बीट पासून मी काय बनवते शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण लेकरांसाठी तर काही पण बनवू शकतो, पण आपण खायचं म्हटलं की तब्येत वाढते. आणि अशा गोष्टी आहेत ना भाजी भाकरी सोबतच खरंच चांगल्या लागतात. जसं की हे बीट आहे, आपण जेव्हा आपण आहे ना जेवण करत असतो ना तेव्हा हे खाल्लेलं खरंच खूप चांगलं आहे. पण जेव्हा याच्यामध्ये साखर किंवा काय इतर गोष्टी जर पडल्या, दूध वगैरे म्हणा, काजू बदाम म्हणा, जे काय असेल ते एक्स्ट्रा आपण स्वीट जर याचं बनवायला घेतलं तर ते आपल्या तब्येतीसाठी चांगलं नसतं. जसं की तुम्हाला वजन कमी करायचं असेल ना तर अजिबात खाऊ नका, खूप जास्त वजन वाढतं मग. आणि ज्यांना वजन वाढवायचं त्यांनी भरपूर खा, चालतंय. तर इथे मस्त असा मी छान असा आहे ना बीटचा हलवा बनवलाय. आणि हाच हलवा कसा बनवला त्याची रेसिपी मी तुम्हाला युट्यूबला चॅनलवरती आपल्या अपलोड केलेली आहे, जाऊन पहा. इथे खाली लिंक दिलेली, तिकडे क्लिक करा आणि नक्की जाऊन पहा. आता तुम्हाला येतोय मला माहिती आहे, पण मी कसा बनवला तो नक्की पहा. एक छान असं कमेंट करा. मला माहित आहे तुम्ही लाईक करताय, पण कमेंट करा. कमेंट केल्याने काय होणार आहे, मला समजणार आहे की लाईक कोणी केलंय. तर चला, तर रेडी आहे आपला बीटचा हलवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बीटचा हलवा नक्की करून खा, खरंच खूप भारी लागतो. वजन वाढवायचं असेल तर करून खा, वजन कमी करायचं असेल तर घरच्यांना करून खाऊ घाला, तुम्ही खाऊ नका. चला भेटू अशा छान मिनी ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.